तू जा तिला बघ. पुन्हा एकदा आठवण करून देतोय, उद्या घरी येताना आईने दिलेली पैठणी नेसूनच या, विसरू नका. बाबा ते बसा. अहो तुम्ही शांत राहा ना, नका स्वतःला त्रास करून घेऊ. अहो तुम्ही 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 तब्येत सांभाळा ना. मॅडम, अहो यांचं काय चाललंय? कोणी बोलवलंय यांना? ते कार्तिक आणि सानिकाचंच काम असणार. प्लीज काहीतरी करा आणि ह्यांना थांबवा. बाबांना खूप त्रास होतोय. मॅडम, आता इतकी गर्दी जमली आहे इथे, असं मध्येच थांबवणं जबरदस्तीने चांगलं नाही वाटणार. प्लीज काहीतरी करा प्लीज. माझं ऐकतच नाहीये ते. इंदिरा, कार्तिक आणि सानिका डोक्यावर पडलेत काय रे? सर तू हे बघ, काही करून आता हे थांबवायला हवं. कार्तिक आणि सानिकाला थांबवायचंय, त्यासाठी तुला तुझी फेवरेट वाली स्टेप करावी लागेल. आलं लक्षात.
निघ चल. चला मॅडम. मॅडम सावकाश तुम्ही. हे सगळं काय चाललंय? ह्या सगळ्याचा बाबांना खूप त्रास होतो आणि अजून कसे आणि किती सहन करणार आहेत ते? का वागते ताई असं? मॅडम आता हा विषय नको. मी ना सानिकाला घेऊन पटकन इथून निघून जातो, म्हणजे देशपांडे सरांना अजून त्रास नको. मॅडम ह्या साडीत छान दिसताय तुम्ही, पण आईने दिलेल्या साडीत अजून सुंदर दिसला असता मॅडम. आय एम सॉरी. ताईच्या नजरेत ती साडी पडली आणि तिला असं वाटलं तिच्यासाठी. त्यात आई होती समोर आणि मी काहीच बोलू शकले नाही. आय एम रिअली सॉरी. मी ताईला नाही म्हणू शकले. मॅडम पण आई जेव्हा सानिकाला त्या साडीत पाहिल तेव्हा त्रास होईल होती. माहितीये मला, पण मी बोलेन काकूंशी, मी समजावेन त्यांना. काय समजावणार आहात तुम्ही मॅडम? आणि तुम्हाला वाटतं आई ऐकेल? माहित नाही मला, पण मी सांगेन त्यांना. त्या बांगड्या, ती साडी, ह्या सगळ्या फक्त वस्तू आहेत. तुमचं आणि त्यांचं माझ्यावर जे प्रेम आहे ना, ते ह्या सगळ्यापेक्षा खूप अमूल्य आहे. सगळं किती अवघड होत चाललंय ना मॅडम. पण तुम्हीच म्हणता ना की प्रेम कधीच सोपं नसतं. आपल्यासाठी नाहीये प्रेम सोपं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं एकमेकांवर असलेलं प्रेम, जयश्री काकूंचं आपल्यावर असलेलं प्रेम सगळ्या अवघड गोष्टी सोप्या करते. आणि आज बघा ना, आज तुम्ही होतात म्हणून ते सगळं थांबलं. मी एकटी असते तर मी काय केलं असतं? त्यामुळे फक्त एक रिक्वेस्ट आहे, प्लीज तुमची साथ अशीच राहू द्या. सत्तू नीट ठेवा बाबा. ठेव ठेव ठेव. मॅडम तुम्ही इंदिरासोबत बाईकने जा, मी येतो रिक्षातनं. नाही नको. सॉरी माझ्या लक्षात नाही आलं. या तुम्ही.
ए सत्तू बॅग घे ना जरा. सावकाश घे आणि महत्वाच्या गोष्टी आहेत त्यात. ए आई जानू आली. सो फायनली येस फायनली. सेल्फी सेल्फी सेल्फी. हो चल ना. इंद्र, मी तुला दीपिकाला साडी द्यायला सांगितली होती. तू सानिकाला दिलीस? आई ते मला ना खरंच काही कळत नाही. मी दीपिकाला बांगड्या द्यायला गेले होते, त्या तिला देऊ शकले नाही. आता तुझ्याकडनं साडी पाठवली, ती ती नेसू शकत नाही. आता हे माप. माझी खूप इच्छा आहे की हे माप ओलांडून दीपिका या घरात यावी. आई हे बघ, तू ही साडी तुझ्या सुनेसाठी दिली होतीस ना. दीपिका मॅडम ती साडी नेसून नाही येऊ शकल्या, पण बघ तुझी सूनच नेसून आली आहे ना ती साडी. जा विचार माझ्या सुनेला, माप ओलांडून गृहप्रवेश करणार आहे की त्यासाठी सुद्धा मुहूर्त काढायचा आहे. ताई अगं सानिका, हा? आई वाट बघतेय. गृहप्रवेश करूया? हो भाऊजी, पण बेबी इथे काय करतोयस? सगळे वाट बघतायत, चल ना. बोला सासूबाई, काय करायचंय? अच्छा, इथपासनं सुरुवात आहे? नाही. ताई अगं चप्पल काढ ना आधी, माप ओलांडायचं आहे ना. एक सेकंड. गृहप्रवेशाचा सेल्फी. घे घे घे. हे दिसते मी? हो दिसते व्यवस्थित? ताई. आई ग, अगं ताई 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 हळू हळू. थांब थांब थांब. हळू 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 उठ. होय होय मी आहे. हळू हळू. मुक्ता पाणी घेऊन जा पुढे जा. मी तुला सोफ्यावरती बसवतो. हळू सावकाश. हो हो हळू 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 हळू. आहे मी आहे. चल चल सावकाश चल. आज खऱ्या अर्थाने माप ओलांडून माझी सून माझ्या घरात आली. इकडे बस. पडली. ये बस. माहित नाही. हळू हळू. फोटो नुसतं फोटो काढायचे असतात. जरा खाली बघायचंच ना. बस आता. हळू हळू.
हे घे पाणी पाणी हे घे पाणी आई गो काही पाणी हवंय? खूप दुखतंय हा? खूप दुखतंय कुठं लागलं? तिकडे नाही इकडे दुखतंय कार्तिक बघत काय बसलाय पाय चेप ना माझा काही दीपू उठ ग मला झोप अगं. इथे हळू 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 माझा पाय वर घे घेतो. हळू ऐक हळू दुखतंय कार्तिक काय आल्या आल्या बायकोची सेवा करतोयस कर कर मजा आहे ए तू तुझं काम कर ना. ए तू तुझं काम कर ना हा बेबी दुखतोय प्लीज हळू कर ना इथेच हा असं बोलायचं माझ्याशी. आई काय झालं इथे का उभी आहेस? पहिल्याच दिवशी ही अवस्था आहे, पुढे काय होणार आहे देवच जाणे. आई तू काळजी करू नकोस, आपण आहोत ना, आपण सांभाळून घेऊ. अरे पण नैवेद्य करायचं त्याचं काय करायचं, कोण करणार तो? हे बघ अशी पद्धत असते की घरातल्या सुनेनी पहिल्या दिवशी काहीतरी गोड करायचं असतं नैवेद्य म्हणून. कोण करणार आता? दीपिका मला जरा तुझी मदत हवी होती. बोला ना. सानिकाचा गृहप्रवेश झालाय आणि कुलदैवतेला नैवेद्य दाखवायचा होता. आणि बघ ना तिची अवस्था कशी आहे. तू खीर करशील? एवढंच ना काकू. हो मी करेन ना, लगेच करायला घेते. मी मुक्ताला सांगते तुला मदत करायला. मुक्ता काय ग काय ग काय इकडे ये. आले काय दीपिकाला मदत कर जा. कशात अगं नैवेद्याची खीर करायची आहे तिला, बघ काय हवं नको ते. जा पटकन. काही हेल्प करू नाही नको राहू दे, थँक्यू. मुक्त मला वेलची दे ना प्लीज. वेलची 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 कुठे आहे? अगं इथे ना. माझ्या सासरी दीपू एवढं सराईतपणे काम कसं करतीये? मुक्ताचं घर असून कोणत्या गोष्टी कुठे आहेत हे तिला माहित नाही, पण दीपूला सगळं माहिती आहे. हे कसं शक्य आहे?